अजित पवार यांच्या विमानाचा अपघातच, प्राथमिक अहवालानं दावेदारी करणारे अडचणीत. पार्थ पवार सुटणार की नाही यावर प्रश्नचिन्ह. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी अद्याप अंतिम अहवाल नाही. आसाराम बापूच्या अहमदाबाद इथल्या आश्रमावर बुलडोझर फिरणार, गुजरात उच्च न्यायालयाचा आदेश. पार्थला सोडणार नाही, लढा सुरूच ठेवणार, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची भूमिका. विमानात काय घडलं ते 9 फेब्रुवारीला सांगेन, आमदार रोहित पवारांचं वक्तव्य. विलिनीकरणाची चर्चा सगळ्यांना ठाऊक होती, खासदार निलेश लंके यांचा दावा. अखेरच्या व्हिडिओत अजित पवार यांच्याकडून भरपूर मतदान करण्याचं आवाहन. जळगावच्या इराणी महिलेचं पाकिस्तानी कनेक्शन उघड, पाकिस्तानशी संपर्क कसा झाला याची चौकशी सुरू. हरणारी निवडणूक लढण्यासाठी ठाकरे मैदानात, मातोश्रीकडून मुंबई महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार दिले जाणार. निवडणुकी आधीचे भाऊ निवडणुकीनंतरही सोबत राहणार का? महापौर पदाच्या निवडणुकीत समर्थन देण्याबाबत मनसेचं मौन. तटकरे आता शरद पवारांना सल्ले देऊ लागलेत, संजय राऊतांचा टोमणा. वडेट्टीवारांनी तलवार केली म्यान, म्हणाले चंद्रपूरचा महापौर धानोरकरांच्या मर्जीतला असेल. जिल्हा परिषदेचा प्रचार थंडावला, प्रचार संपल्यानंतर मतदानासाठीची तयारी सुरू. पंढरपुरात जिल्हा परिषदेच्यासाठी 47 उमेदवार रिंगणात, भाजपा विरुद्ध विठ्ठल परिवार समर्थक उमेदवारांमध्ये लढत. भारताची तिसऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेकडे वाटचाल, युरोपासोबत झालेला करार ऐतिहासिक, नरेंद्र मोदींचं राज्यसभेत वक्तव्य. नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान सभागृहात काँग्रेसची घोषणाबाजी, घोषणाबाजीच्या नंतर सभात्याग. सोने चांदी खरेदी करणाऱ्यांच्यासाठी दिलासादायक बातमी, सोन्याच्या भावात 5,000ची घसरण.